बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जसजशी ही 10 जानेवारीची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतसे अनेकांचे देव पाण्यामध्ये बुडवून ठेवायला सुरुवात झालेली आहे। खरं तर देवाला अशा प्रकारे वेठीस धरणं हे चुकीचं आहे, कारण ज्या कारणासाठी तुम्ही देवाला वेठीस धरताय ते कारणच मुळात खोट्यावर आधारित आहे आणि खोट्याची बाजू, असत्याची बाजू देव कधीही घेत नाही, हे देखील तितकंच सत्य आहे। देवाला अशा प्रकारे वेठीस धरणं चुकीचं आहे। ठीक आहे, देव दोनच वेळा हसत असतो, तुम्हाला माहिती आहे, देव 2 वेळा हसतो। ज्या वेळेस देव कुणाला तरी मारणार असतो आणि कोणीतरी त्याला वाचवायचा प्रयत्न करत असतं त्यावेळेस देव हसतो, आणि ज्या वेळेस देव कुणाला तरी वाचवणार असतो तरी देखील कोणी त्याला मारायचा प्रयत्न करत असतं तेव्हाही देव हसत असतो। तुम्ही कितीही प्रयत्न करा, या भारतीय जनता पक्षाने, या कमळीने, या शिंदे टोळीने, इतर कुणीही कितीही प्रयत्न करा, शेवटी सत्याचा विजय हा नक्कीच होणार। 10 तारीख जसजशी समीप येऊ लागली, अनेकांच्या पोटामध्ये गोळे उठू लागलेत, कित्येकांना आपले कार्यकाळ आठवायला लागलेत। आता आपला किती कार्यकाळ बाकी आहे, बोलण्याच्या ओघामध्ये तुमचं किती लक्ष गेलं मला माहित नाही, पण काल पालघरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांनी बोलण्याच्या ओघामध्ये आपला कार्यकाळ, उरलेला कार्यकाळ सांगून टाकलेला आहे। म्हणतायत माझ्याकडे 4-6 महिने बाकी आहेत। ते ज्या वेळेस पालघरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान जनतेला संबोधित करत होते त्यावेळेस श्रीनिवास वनगांचं नाव घेऊन ते काही गोष्टी सांगत होते। श्रीनिवास वनगाने कशा प्रकारे त्याग केला। आता श्रीनिवास वनगाची तुम्हाला थोडीशी ओळख करून द्यावी लागेल, कारण महाराष्ट्रातील लोकांना हा वनगा माहित नाही। श्रीनिवास वनगा हा शिवसेनेचा आमदार, शिवसेनेच्या धनुष्यावरचा आमदार, पहिल्या टर्मचा हा आमदार। श्रीनिवास वनगाचे वडील चिंतामण वनगा हे भारतीय जनता पक्षातनं खासदार होते, कित्येक वर्ष ते भारतीय जनता पक्षाकडनं खासदार राहिले आणि भारतीय जनता पक्षाचे म्हणा किंवा जनतेचे एकनिष्ठ खासदार तुम्ही म्हणू शकता। भारतीय जनता पक्षाचे म्हटलं तरी वावगं ठरू नये, पण ह्या माणसाने चिंतामण वनगा यांनी राजकारणातून चारण्याची कवडी देखील कधी कमवली नव्हती, कधीही कमवली नाही। ज्यावेळेस ते वारले, आपल्या सगळ्यातनं गेले चिंतामण वनगा, खरं तर हे आदिवासी समाजासाठी त्यांचं योगदान हे अमूल्य आहे, अनमोल आहे, हे नाकारता येत नाही। चिंतामण वनगा ज्यावेळेस वारले त्यावेळेस त्यांचा अंत्यसंस्कारही कसा करायचा इतका मोठा प्रश्न तयार झाला होता, इतकी घाणेरडी अवस्था कुटुंबाची झाली होती। या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पहा, जास्त जुना नाही हे प्रकरण, हे जास्तीत जास्त 18-19 ची गोष्ट ही होय, 2018-2019च्या आसपासचं 2018चा शेवट होता हा। ज्या वेळेस त्या जागेवर 18चा सुरुवात असू शकते कदाचित, ज्या वेळेस त्यांचा मृत्यू झाला, भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं, उघड्यावर सोडलं। त्यावेळेस या कुटुंबातली त्याची आई आणि हा चिंतामण वनगांचा मुलगा श्रीनिवास वनगा आधारासाठी मातोश्रीवर गेले, कारण कोणीही आधार देत नव्हतं। आणि उद्धव साहेबांनी एकदा काय शब्द दिला तर ते शब्द तो पाळतात, याची कित्येक उदाहरणं आजपर्यंत आहेत। पण या उदाहरणाच्या बाबतीत मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करून सांगतो। या चिंतामण वनगांच्या सुपुत्राला श्रीनिवास वनगाला उद्धव साहेबांनी शब्द दिला, जरी तुला तुझ्या भाजपाने सोडलेला असला तरी शिवसेना तुझ्या पाठीशी ठाम आहे। खरं पाहायला गेलं तर पालघर लोकसभेची जागा कधी शिवसेनेकडे नव्हती युतीमध्ये, पण ही जागा उद्धव साहेबांनी याच्यासाठी मागून घ्यायचा प्रयत्न केला। ज्या वेळेस आपली त्यावेळेस युती तुटली होती, 2014 ते 19 दरम्यानची आपली युती तुटलेली होती, त्यावेळेस आपण त्या जागेवर, भले आपण सरकारामध्ये एकत्र होतो, त्यावेळेस 14ला जरी युती तुटली होती तरी आपण सरकारामध्ये एकत्र होतो, त्या जागेवर चिंतामण वनगांच्या ह्या मुलाने, श्रीनिवास वनगाने शिवसेनेकडनं फॉर्म भरला होता पोटनिवडणुकीमध्ये, आणि मला वाटतं राजेंद्र गावितांनी भारतीय जनता पक्षाकडनं। घनघोर लढाई झाली तिथे, घनघोर, धनुष्याची आणि कमळाची तिथे घनघोर लढाई झाली। त्याच्यामध्ये कमळाचा विजय झाला, निसटता पराभव झाला श्रीनिवास वनगांचा लोकसभेसाठी। शब्द कसा दिला जातो पहा, शब्द दिला, शब्द पाळला। लोकसभेसाठी श्रीनिवास वनगांचा फॉर्म भरला गेला आणि शिवसैनिकांनी अद्भुत असा प्रचार केला। त्या श्रीनिवास वनगांचा तुम्ही कधी चेहरा पाहाल, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच, कशा प्रकारे रडत रडत मातोश्रीवर गेले होते। एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा,
कशा प्रकारे रडत रडत मातोश्रीवर समजावण्याचा प्रयत्न झाला, कशा प्रकारे उद्धव साहेबांनी शब्द दिला. एकदा हा तुम्ही व्हिडिओ पहा, पुढे मी माझं विश्लेषण करतो. वनगा यांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबीय करतायत आणि आम्ही मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली, मात्र ती देण्यात आली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. जेव्हा अशी परिस्थिती होती की आमच्या भागात फक्त 2 मतं पडायची BJPची, तेव्हा आईचं आणि बाबांचं अशा परिस्थितीत BJPचं काम वाढवलं आणि आज आमच्यावर ही परिस्थिती येणं म्हणजे खूप, आणि आज आमचं मनं तर ऐकून नाहीच घेत, परंतु आमच्या कार्यकर्त्यांचे देखील आज म्हणणं आहे की वनगाव कुटुंबाला एकदम वाऱ्यावर सोडू नये. तरी आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची देखील वेळ मागितली, त्यांना मेसेज केले, परंतु आम्हाला त्यांनी वेळ काही दिली नाही. आमच्या कुटुंबासारख्यावर अशी परिस्थिती येते तर सामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर काय परिस्थिती येईल, म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी सोडण्याचा विचार करत. व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्धव साहेबांनी दिलेला शब्द तुम्हाला योग्य वाटला असेल, कारण ही व्यक्ती ज्या आदिवासी समाजात नाही ते, खरं तर आदिवासी समाज हा शब्दाला जागतो, शब्दाचा पक्का असतो. बिरसा मुंडांचा आदिवासी समाज आहे, हा कधीही शब्द फिरवत नाही, बिरसा मुंडांचा आदिवासी समाज. पण काही त्याला अपवाद निघतात, श्रीनिवास वनगांसारखे त्याला काहीतरी खाल्लेल्या ताटामध्ये भोकं पाडण्याची कामं करणारे काही श्रीनिवास वनगांसारखे देखील असतात. ज्या वेळेस लोकसभेला पराभव झाला तरी हरकत नाही, ती जागा शिवसेनेची राहणार. ज्यावेळेस पुढच्या वेळेस लोकसभेच्या बोलणी झाल्या, पुन्हा युती झाली, त्यावेळेस पालघरची जागा मी शब्द दिलेला आहे श्रीनिवास वनगाला, पालघरची जागा शिवसेनेला सोडावी लागेल, नाहीतर युती तुटेल. इथपर्यंत ज्या माणसासाठी, बघा ना कसा असतो शब्दाची किंमत पहा, ज्या माणसासाठी ती पालघरची जागा मागून घेतली, त्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही युती देखील तोडू. नंतर कालांतराने सामंजस्यामध्ये ती जागा शिवसेनेकडेच राहिली. फक्त उमेदवार श्रीनिवास वनगांच्या ऐवजी आपण तिथे राजेंद्र गावितच दिले, जे विद्यमान, कारण जागा तर आपल्याला मिळाली, पण त्या राजेंद्र गावितांचं काय करायचं, कारण ते विद्यमान खासदार होते तिथले. त्यामुळे राजेंद्र गावितांनाच तिथे खासदारकी देण्यात आली आणि श्रीनिवास वनगांना शब्द देण्यात आला, तुम्हाला विधानसभेला आम्ही आमदार करू. उद्धव साहेबांनी बघा, ज्याच्याकडे साधा नगरसेवक काय, तो कुठल्या शाखेचा शाखा प्रमुख देखील नव्हता. कोण? श्रीनिवास वनगा. फक्त एक खासदार पुत्र एवढंच काय त्याच्याकडे विरोध होतं, पण ते कोण खासदार होते? ज्यांनी कधी खासदारकीतनं किंवा राजकारणातनं चारणे देखील कमवले नाही. आता लक्षात घ्या, ह्या माणसाला आमदारकीचा शब्द दिला आणि पालघर मधून आमदारकी दिली आणि आमदारकी निवडून आणली. पहिल्या टर्मचा हा आमदार, पहिल्या टर्मचा का जीव तुटतो पहा ना. पहिल्या टर्मचा हा आमदार, ह्याने जशी ही गद्दारी झाली, याने ज्या वेळेस पुन्हा सारे आमदार महाराष्ट्रात आले, विधान भवनात आले, विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून 50 खोके मातोश्री ओकेच्या हा घोषणा देत होता, त्यावेळेस मात्र मन तुटलं की आपण ह्या कुठल्या दगडांना मोठं केलं. कुठली दगड ही चिखलातनं काढून आपण त्या फिश टँक मध्ये टाकून ठेवली. दगड तीच, ही दगडच आहेत, लक्षात घ्या. हा तुम्ही एकनाथ शिंदेचा व्हिडिओ पहा, त्यात कशा प्रकारे ते घोषण सांगतायत की श्रीनिवास वनगाच्या मुलाचा त्या दिवशी वाढदिवस होता, ज्या दिवशी हा सारा कांड ते घडवत होते. कदाचित 20 जून असावी, 20 जूनची रात्र असावी किंवा 21 जून असावं, आता मला माहित नाही ते कुठल्या दिवसाचं नेमकं वर्णन करतायत.
पण 20-21 तारखेमध्ये ह्याच्या मुलाचा वाढदिवस होता. हे म्हणतात आम्ही त्याच रस्त्याने गुजरातकडे पळत होतो. हे सगळी वक्तव्य करत असताना कुठेतरी जनाची किंवा मनाची कुठेच यांना वाटत नाही. हे इतकं गर्वाने सांगत असतात की आम्ही गुजरातकडे कुठल्या रस्त्याने पळत होतो. ठीक आहे, असो, आपण कित्येकदा ऐकलंय. पण या श्रीनिवास वनगाने तिथेच बाजूला उभा आहे बघा, तो त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजूला दिसेल, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. कसा हसतोय, कुत्सित हसतोय. या अशा माणसांना महाराष्ट्राची विधानसभा काय, कुठल्या एखाद्या नगर परिषदेचं ते ऑफिस असेल, ग्रामपंचायतीचं कार्यालय देखील नशिबात आलं नाही पाहिजे. इतका बंदोबस्त करायचा आहे शिवसैनिकांना ह्या असल्या आमदारांचा, या असल्या श्रीनिवास वनगांसारख्या कृतघ्न आमदारांचा असला बंदोबस्त करायचा आहे. यांनी बोलण्याच्या ओघामध्ये आपला कार्यकाळ समजावून टाकला. 4-6 महिने बाकी आहेत, आपल्याला फिरायचंय. याचा अर्थ यांना स्पष्ट माहित आहे की भविष्यामध्ये तुम्ही, त्याआधी मी माझं पुढचं विश्लेषण करेल, तुम्ही त्यांचा आजचा हा व्हिडिओ पहा ज्याच्यात त्यांनी ह्या 4-6 महिन्यांचा उल्लेख केलेला आहे. ओझरता उल्लेख केलाय, पण ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, पाहून घ्या. तो आहे आणि म्हणून श्रीनिवास माझ्या बरोबर सुरुवातीला आपले जे झालं ना, तुमच्या तिथून गेलो आम्ही पुढं. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमच्या रस्त्याने गेलो, पण श्रीनिवासचं घर त्या रस्त्यावर होतं. त्याच्या मुलाचा वाढदिवस होता, पण त्यांनी पहिलं मला सांगितलं, पहिलं कर्तव्य करू, आधी लगीन कोंडाण्याचं, मग राहायचं. असा त्याने म्हणजे आपल्या त्या रस्त्यावरून गेला तो घराच्या, पण मुलाच्या वाढदिवसाला नाही गेला. त्यांनी कर्तव्य पहिलं केलं आणि म्हणून श्रीनिवास वनगा याचं पण अभिनंदन करतो. आता 4-6 महिने 8 महिने अजून आहेत, खूप आपल्याला फिरायला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळाचा अतिशय स्पष्ट उल्लेख केलेला आहे. यांना माहिती आहे हा भारतीय जनता पक्ष कोणाच्या बापाचा नाही, कधी होऊ शकत नाही. हा अडवाणींचा, गडकरींचा झाला नाही तर तुमचा आमचा काय होणार, कधीच होऊ शकत नाही. हे अजित पवारांना देखील चांगलं माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना बार्गेनिंग कुठे करायची हे चांगलंच कळतं. पण ह्यांचं काय, ह्यांना तर तेही कळत नाही. लक्षात घ्या, 40 आमदारांच्या जीवावर तुम्हाला आता मुख्यमंत्री दिले, कारण ती एक काळाची गरज होती, तडजोड होती. जर भविष्यामध्ये तुमच्याकडे हे 40 नाही, तुमच्याकडे 45 किंवा 50 जरी आमदार आले असते तरी देखील तुम्हाला भारतीय जनता पक्षाने कधीही मुख्यमंत्रीपद दिलेलं नसतं. भविष्यामध्ये सांगतोय, 40-45 सोडूनच द्या. भविष्यामध्ये तुमची स्वतःची आमदारकी जरी वाचली तरी नशीब समजायचं काहीतरी, स्वतःची जरी वाचली तरी, आणि तीही विधान परिषदेवर. लोक विधानसभेतून तुम्ही आमदार होऊच शकत नाहीत. तुमचा स्वतःचा कोपरी पाचपाखाडी हा जो मतदारसंघ आहे, त्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात जरा फिरताय तुम्ही, पहा शिवसैनिक तुमच्या सोबत नाही. आजूबाजूला जे टगे फिरताय ते तुमचे पोचलेले कार्यकर्ते, तुमचे लाभार्थी म्हणा तुम्ही, लाभार्थी, तुमचे पाळीव, हे आजूबाजूला तुमच्या फिरत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शिवसैनिक तुमच्या सोबत नाही. तुम्हाला कार्यक्रम रंगवण्यासाठी कुठलाही कार्यक्रम करा मग तुम्ही. अगदी ठाण्यामध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला त्यांनी. त्या ठाण्यामध्ये ह्यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटील आणावी लागली. आता गौतमी पाटील हे असं एक समीकरण आहे महाराष्ट्रामध्ये, तिला आणलं की गर्दी ही आपोआपच येते, ती काही ह्यांची स्वतःची नसते. पाहायला गेलं तर गौतमी पाटीलला आणून तुम्हाला तिथे प्रदर्शन घडवावं लागलं. एवढे वाईट दिवस. दिवाळी पहाट सारख्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला गौतमी पाटील नाचवावी लागते. काल परवामध्ये आपल्या वाढदिवसामध्ये मला वाटतं अब्दुल सत्तार आणि काय धिंडवडे तिकडे लावलेत बघितले असेल तुम्ही सर्वांनी. काय प्रकारची शिवराळ भाषा वापरली गेली. असो, हे सगळे लहान लहान विषय त्यांच्यात काय लक्ष, तिथेही गौतमी पाटील नाचवत होते म्हणे. बघा म्हणजे किती कॉमन आहे या सगळ्या गोष्टी. यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटील नाचवावी लागते. असो, पण यांना माहित आहे भविष्यामध्ये हा भारतीय जनता पक्ष हा काही मला पुन्हा मुख्यमंत्री कधीही करणार नाही. बरं, जिथे मी आमदार म्हणूनच निवडून येत नाही तिथे या माझ्या गटाची काय अवस्था असणार. त्यामुळे एकनाथ शिंदेंना चांगलं माहित आहे की आपलं भविष्य आता फार खराब आहे आणि आपल्याकडे 4-6 महिन्यांपेक्षा जास्तीचा काळ उरलेला नाही. लक्षात घ्या, आपली नरडी, आपला जो गळा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आहे. ते सोडून द्या कोर्टाचं वगैरे, दाबायचं झालं तर इथेच दाबला जाईल 10 तारखेच्या निकालामध्येच. लक्षात घ्या, 10 तारखेच्या निकालामध्ये यांनी होऊनच चूक केलं ना, इकडे तिकडे 10 तारखेच्या निकालामध्येच गळा दाबला जाईल.
यांच्या गटाचा शिंदे गटाचा गळा दाबला जाईल. इतकी घाणेरडी अवस्था आहे. बरं, ह्यांचीच नाही, त्या अजित पवार गटाची अगदी तशीच. ज्यावेळेस आपण एखाद्याच्या अंगात भरलेली थंडी घालवण्यासाठी, त्याला शेकोटी पेटवून देण्यासाठी आपण आपल्या घराला ज्यावेळेस काडी लावतो ना, आपल्या स्वतःच्या घराला ज्यावेळेस काडी लावतो, त्यावेळेस आपली ही अशीच अवस्था होते. त्याची ऊब त्याला ऊब द्यायची, तू तुझ्या घराला काडी लावलीस, तुला परत फिरायला देखील तू जागा ठेवली नाहीस. असो, तुम्ही विचार करा, हे 4-6 महिन्याचे ह्यांचे कार्यकाळ जर राहिले असतील, एकदा का ते मुकुट डोक्यावरून उतरले गेले, त्या मुकुटाच्या नंतर ह्या गटांची काय अवस्था होणार आहे. आज आहे हाताशी पैसा आहे, आज सारं जोपर्यंत ते शीत असतात तोपर्यंत भूत असतात. ही रीत आहे, जगाची रीत आहे ही. ती शीत संपतील, ही भूत गायब होतील. त्यावेळेस मात्र काय, त्यावेळेस हे जे काही केलंय पक्षामध्ये, हे जे काही घडवून आणलंय, हे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर जे काही केलंय, हे फार 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 महागात पडणार आहे. संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीला संबंध हे महागात पडणार. असो, यांनी स्वतःच्या तोंडाने स्वतःचा कार्यकाळ सांगून टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त आता मेहनत करायची गरज नाही. पण येत्या 3 ते 4 दिवसामध्ये या गटाचा निकाल लागेल. त्यानंतर आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहोत. त्यावेळेस मात्र स्टॅटस क्वो अँटायच्या अंतर्गत शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे पुन्हा फ्रीज, 100 नाही तर 200% हे पुन्हा गोठवलं जाणार. आणि ह्यांच्याकडे पुन्हा ह्यांचं वेगळं नाव, आपल्याकडे आपली मशाल तर आहेतच आहे. जब तक, जोपर्यंत या निवडणुका लागत नाहीत, तोपर्यंत हे फ्रीज राहील, याचे 200% चान्सेस आहेत. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.